संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आज बोरगाव श्रीपूर इथे मुक्काम आहे। सकाळी अकलूजकरांचा पाहुणचार घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाली पालखी आणि पालखीचा पहिला विसावा माळीनगर इथे होता, दुसरा विसावा पायरीचा पूल इथे होता। टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम असा हरिनामाचा जयघोष करत श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला। माळीनगरमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण पार पडलं। टाळ मृदुंग आणि ढोल ताशांच्या गजरात वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला। वारकरी आणि गावकरी रिंगण सोहळ्याचा थरार बघण्यासाठी मोठ्या संख्येने मैदानावर जमले होते। अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साहात हा रिंगण सोहळा पार पडला। अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या पंढरीतला आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलाय। ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता वारकरी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतायत। या वारी सोहळ्यातील सर्वात आनंदाचा आणि डोळ्यात साठवून ठेवावा असा सोहळा म्हणजे रिंगण सोहळा। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा खुडूस या ठिकाणी संपन्न झाला। लाखो भाविक वारकरी भजन भक्तीत दंग झाल्याचे बघायला मिळाले। पालखी मार्गावर वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तिभाव शिगेला पोहोचलाय। खुडूस या ठिकाणी संत ज्ञानोबा महाराजांचा एक रिंगण सोहळा जो पार पडला तो याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी ग्रामस्थ स्थानिकांसोबतच संपूर्ण वारकरी देखील या सोहळ्यामध्ये अगदी तल्लीन झाले होते आणि या रिंगण सोहळ्याची काही दृश्य खुडूस इथली। तर पंढरपूरच्या वारीमध्ये अनेक वारकरी सहभागी झाले। देवीचा गोंधळ भारूड अभंग गात लोककला ते सादर करतायत। होतो जय जयकार गरजले अंबर मातले वैष्णव वीर रे, तुका म्हणे सोपी केली पाय वाट तरावया भाव सागर रे या अभंगाप्रमाणे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाची फडकरी दिंडी म्हणून ओळख असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये पाऊलींचा खेळ खेळला जातो। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा असा जयघोष करत हे जे सगळे वारकरी आहेत ते पंढरीच्या दिशेने चाललायत। आपण समोर पाहतोय रिंगणामध्ये या वारकऱ्यांचा खेळिया रंगलेला आहे। प्रत्येक वारकऱ्याच्या मुखामध्ये माऊली माऊली असं नाव आहे। विठ्ठल विठ्ठल असा जयघोष केला जातो। टाळ मृदंग आणि त्याच जयघोषामध्ये सगळेजण पाहतोय आपण कशा पद्धतीने तल्लीन झालेले। एकंदरीत वारीच्या वाटेवरती उडीचा खेळ देखील महत्त्वाचा असतो।
काय सांगाल? सगळे वारकरी आता भक्ती रसामध्ये तल्लीन झाले. रामकृष्णारी आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. या न्यायाने 18 दिवस वारकरी हा पंढरपूरकडे पांडुरंगाच्या भेटीने पायी वाटचाल करत असतो. आणि आपण बघत असाल की हे जे सुख आहे ते कुठं दुसरीकडे विकत घेता येत नाही. आपण विषय सुखामध्ये इतके रमलेले असतो, त्या विषय सुखामध्ये दुःख परत येतं. पण खरं जर निश्चित सुख घ्यायचं असेल तर वारीशिवाय पर्याय नाही. आणि आमच्या घराण्याकडे 11 पिढी झाली हा वारसा आम्ही सांभाळत आहे आणि तो इथून पुढेही असाच आमच्या वारकऱ्यांची फळ परंपरा खूप मोठी आहे. या परंपरेमध्ये 1 आणि 7 नंबरची दिंडी कशा पद्धतीने नेमकी आहे? वारकऱ्यांची परंपरा कशी आहे? या सोहळ्यामध्ये 1 आणि 7 नंबरच्या दिंडीचा मान हा वस्कर फड परंपरेला आहे. आणि तो आमच्या 11 पिढ्या झाल्या आमच्याकडनं माऊली सांभाळून घेत आहे. व इथून पुढेही आमच्याकडून माऊलींचीही सेवा घडावी हीच पांडुरंगाचरणी व माऊलींचरणी प्रार्थना एवढी करतो. होतो जय जयकार गर्ज ते अंबर मातले वैष्णव वीर रे. त्या पद्धतीने हे सगळे जे काही वैष्णव वीर आहेत ना, या उडीच्या डावामध्ये भजन भक्तीमध्ये आणि खेळियामध्ये तल्लीन झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी, सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, खुडूस. कन्या सासुरासी जाय मागे वळूनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशवा. या अभंगाप्रमाणेच प्रत्येक वारकऱ्याला विठुरायाच्या भेटीची ओढ लागली आहे. ही रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झालेले वारकरी भक्तिरसात तल्लीन झालेत. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी फुगडीचा फेर धरला. वारीच्या वाटेवर कधी एकदा माऊलींचं आणि विठुरायाचं दर्शन होतंय याची वारकरी प्राण डोळ्यात आणून वाट बघतायत. तर या सगळ्या वारकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दुसरं रिंगण संपन्न होतं आणि या रिंगण सोहळ्यामध्ये प्रत्येक वारकरी हा भजन भक्तीमध्ये तल्लीन झालेला आहे. विशेषतः या वारीच्या वाटेवरती भजनाला अत्यंत महत्त्व असतं. प्रत्येक वारकरी इथं तल्लीन झाल्यानंतर काय उत्सुकता आहे माऊलीच्या या रिंगण सोहळ्याची? अतिशय आनंद वाटतो आम्हाला या रिंगण सोहळ्यामध्ये. माऊली पाठीमागनं येत आहेत, आम्ही पुढे चालतोय. माऊली ज्या जागेवरून जात आहेत त्या जागेवरून जाताना अतिशय आनंद आमच्या हृदयामध्ये मावत नाही. हे सर्व आम्ही वारकरी मिळून, आम्ही बंकट स्वामी संस्थांची दिंडी आमची, ते दिंडी आम्ही सगळेजण वारकरी या रिंगण सोहळ्याचा अतिशय आनंद घेत पुढे चालत आहोत. फुगड्या खेळल्या जात आहेत, इथं बरेच जण वेगवेगळे खेळ खेळतात. नेमका हा आनंद कशा पद्धतीचा असतो, त्या शब्दात वर्णन करता येतं? आता ते शब्द अतीत आहे, शब्दाच्या पलीकडचं आहे हे सगळं. इतका आनंद आहे या माऊलीच्या वारी सोहळ्यामध्ये चालत असताना. सगळेजण आपलं सगळं देहभान विसरून या ठिकाणी फुगड्या खेळतायत, या वारीचा आनंद घेत आहेत. नामस्मरणाचा, ज्ञानोबा तुकोबरायाचा, भजनाचा आनंद आम्ही सगळे वारकरी घेतोय या ठिकाणी. नेमकं रिंगण सोहळ्याचं वर्णन करत असताना अनेक साधू संतांनी रिंगण सोहळ्याचं वर्णन केलं. कशा पद्धतीचा रिंगण सोहळा असतो आणि काय वर्णन करायला? आपल्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या मार्गाने जात असताना जे काही कायेनं वाचीनं मनाने आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, परमात्म्याशी एकलीन होण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचबरोबर गाये नाचे उडे आपुलिया छंदे, याच्यामध्ये गायन करत असताना पायी चालायचं आहे. पण नाचत असताना मात्र हे उभं रिंगण असतील, गोल रिंगण असतील, या गोल रिंगणाचा आनंद मात्र दिवसभर पायीवारी केल्याचा आनंद त्याच्यामध्ये द्विगुणित होऊन जातो आणि आपल्या वाटचालीमधला शीण निघून जातो. असे या रिंगण सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे. मात्र आपण जर बघितलं तर म्हातारी माणसं सुद्धा नाचायला लागतात. म्हणजे हे नेमकं बळ येतं कुठून? नाचती आनंद कल्लोळे पवित्र गाणी नामावळी रे. या न्यायाने वृद्ध सुद्धा तरुण होऊन जातात. कशामुळं? या भक्तीच्या रंगामध्ये. आणि भक्तीचा रंग एक असा आहे की सगळ्या रंगांना सुद्धा एकत्रित करण्याचं सामर्थ्य त्या भक्तीच्या रंगामध्ये आहे. आणि म्हणून सगळ्या रंगात रंगून राहिलेले जे काही तरुण मानव असतील संसारामध्ये, ते सुद्धा या भक्तीच्या रंगात आले की नाचून जातात. प्रत्येक भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी, सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, खुडूस. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूजवरनं पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. आणि याच वारीच्या पवित्र वाटेवर लागतं एक छोटंसं गाव, ते म्हणजे महाळुंग. या गावात वसलेलं आहे यमाई देवीचं प्राचीन आणि जागृत असं देवस्थान. हे मंदिर 1600 वर्षांपूर्वीचं आहे. मंदिराभोवती वानरांची सेना असते. वारीच्या मार्गावर असलेलं हे मंदिर केवळ एक थांबा नाही, तर आध्यात्मिक विश्रांतीचं ठिकाण आहे.
महाळुंग या ठिकाणी यमाई देवीचं 1600 वर्षांपूर्वीचं हे प्राचीन देवस्थान आहे. ते संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गामध्ये अकलूजवरून पंढरपूरच्या दिशेनं जात असताना वारीच्या या पवित्र वाटेवरती महाळुंग नावाचं हे छोटं गाव लागतं. या गावात वसलेलं यमाई देवीचं हे प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. या मंदिराभोवती नेहमी वानरांची सेना असते आणि वारकरी आपल्या वाटेवरनं जात असताना यमाई देवीचं आवर्जून दर्शन घेतात. वारीच्या मार्गावरती असलेलं हे यमाई देवीचं मंदिर हा केवळ एक थांबा नाही तर आध्यात्मिक विश्रांतीचं ठिकाण आहे आणि वारकरी वारीच्या दरम्यान महाळुंगमध्ये यमाई देवीचं दर्शन आवर्जून घेतात. रामकृष्ण हरी माऊली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अकलूजचा मुक्काम आटोपून आता पुढच्या दिशेने म्हणजे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालाय. पण याच दिशेने याच वाटेवर एक गाव येतं महाळुंग नावाचं आणि याच गावामध्ये अतिशय जागृत यमाई देवीचं मंदिर आहे. अतिशय पुरातन हे मंदिर आहे आणि हजारो वारकरी भक्त याच रस्त्याने पंढरपूरला जाताना दर्शनासाठी इथे येतात. या मातेचं दर्शन घेतात आणि मगच ते पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. संत तुकाराम महाराजांची पालखी देखील या महाळुंग गावाच्या इथूनच याच रस्त्यावरून जाते, याच मंदिराच्या बाजूने जाते. याच मंदिराचा जो महिमा आहे तो जाणून घेऊयात. पुजारी गुरव आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. माऊली रामकृष्ण हरी. माऊली, आज आपण या जागृत देवस्थानावर आहोत. या देवस्थानाची काय महती आहे ती सांगा. एक गवळ्याची नार होती, ती रोज औंधला सेवा करायला जायची. औंधला सेवा करायला गेल्यानंतर तिथं तिचा सासरा एक दिवशी जागा झाला. तो म्हणला, तिच्या मालकाला म्हणला, अरे बघ म्हणला मंडळी तुझी कुठं जाती रोज. तर ती म्हणली आता जाते तर आपण सर्वजण तिच्या मागं जाऊ. तर ती औंधला गेली मंडळी. औंधला गेल्यानंतर तिथं तिला बोलली या माई देवी आपली, ती म्हणली आता तुझ्या मागं चोर लागलेत की मी तुझ्या गावात येते. मग ती म्हणली माझ्या गावात आलेली तो मला कशी कळाई. तर तुझ्या दारात घुसळखांब आहे, त्या घुसळखांब्याला पालवी फुटल, मग तू त्यातनं ओळख की मी तुझ्या मागं आली. ही जागृत देवस्थान यमाई देवी महाळुंग तेव्हापासून सुरू झाला. तेव्हापासून सुरू झालं. तर अशा ह्या मंदिराचा महिमा आहे. जर तुम्ही वारीमध्ये असाल किंवा या रस्त्याने जाणार असाल त्या मंदिराला इथे नक्की या, इथे दर्शन घ्या. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, महाळुंगे. ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत पंढरीच्या दिशेनं चाललेले वारकरी टाळ मृदुंगासोबतच बासरीचे सूर सुद्धा आळवतायत. परळीवरून आलेल्या भाविकांनी बासरीवरती केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा हे सुमधुर भजन वाजवलं. गात जागा प्रेम मागा विठ्ठला या उक्तीप्रमाणे प्रत्येक वारकरी हा पंढरीच्या दिशेने वाटचाल करतोय. प्रत्येकाच्या मुखामध्ये नामस्मरण आहे. आपली जी सेवा आहे ती पांडुरंगाच्या चरणी समर्पित केली जाते. विशेषतः या ठिकाणी टाळ मृदंगाचा जयघोष तर आहेच आहे, पण या ठिकाणी बासरी वादक आहेत. काका, तुम्ही कुठून आले नेमका? परळी वैजनाथ. अच्छा. आणि आमचं गाव नंदागौळ. बर, काय सेवा करता बासरीची, कशाबद्दल, किती वर्षापासून करता तुम्ही? आता आमचं पहिलंच वर्ष आहे, बर. पण आम्ही दिंडीला सारखं सतत येत असतो. अच्छा, आनंद वाटतो पालखीत? आनंद वाटतो, आनंद. वा, नेमका अभंग म्हणून दाखवा मला एका बासरीवरती म्हणा. गोड पद्धतीने या ठिकाणी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा हे गीत गायलं गेलं आणि प्रत्येक वारकऱ्याला हे जी बासरी आहे, बासरीचा आनंद, त्यातून निघणारे जे सूर आहेत ते अत्यंत ईश्वरापर्यंत घेऊन जाणारे आणि ती ईश्वराची आठवण करून देणारे सूर आहेत. त्यामुळे प्रत्येक भाविक या वारीच्या वाटेवरती भजन भक्ती गुणगुणत तल्लीन झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, खुडूस. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांसोबत परिसरातील शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी सुद्धा रंगून जातात. संगणक क्षेत्रातील तरुण तरुणी स्वच्छतेची सेवा करत सहभागी होत वारीचा आनंद लुटतात. या विद्यार्थ्यांची बातचीत केली आहे, बघूयात. माऊलीच्या पालखी सोहळ्यासोबत लगतचे असलेले काही शाळा, कॉलेज, महाविद्यालय आहेत ते देखील या माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये भजन भक्तीमध्ये तल्लीन होतात. विशेषतः निर्मल वारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे जे शिबिर आहे त्याच्या माध्यमातून या वारकऱ्यांची सेवा देखील केली जाते. विशेषतः महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, जी महाराष्ट्र धर्म आहे आणि तो वारकरी दिंडीच्या माध्यमातून केला जातो. मात्र ही वारीच्या संदर्भातली माहिती या नवीन जे सगळे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनाही कळावी. प्रत्येकाच्या कपाळावरती पाहतोय आपण कशा पद्धतीने गंध लावलेला आहे आणि प्रत्येकजण या विठू नामाच्या जयघोषामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये तल्लीन झालेला आहे. प्रत्येकजण रिंगण सोहळ्याचा देखील आनंद घेतोय. तर इथं आल्यानंतर या भक्ती रसामध्ये नाहून निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय. नेमकं हे सगळे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे विद्यार्थी कुठले आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही यात सहभागी होता? श्रीराम शिक्षण संस्था पाणीव या संस्थेतील आम्ही श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील हे सर्व विद्यार्थी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत हे महाविद्यालय चालवलं जातं. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत प्रत्येकी आषाढी वारीला आम्ही आमच्या NSS मधील सर्व व्हॉलेंटियर या ठिकाणी आणतो आणि माऊलींचा पालखी सोहळा ज्यावेळेस संपन्न होतो त्यावेळेस जी काही या ठिकाणी घाण साचलेली आहे, कचरा जो पडलेला आहे तो सगळा कचरा आम्ही कलेक्ट करतो आणि यातून हे सर्व विद्यार्थी कॉम्प्युटर क्षेत्रातले आहेत, परंतु यांना सुद्धा एक सामाजिक बांधिलकी जपता यावी. आणि तर आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरच्या मार्गावरती आहेत. ऊन, वारा, पाऊस कशाची काळजी न करता विठुनामाचा गजर करत वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी निघालेत. अशाच लाखो वारकऱ्यांमध्ये एक वारकरी असा आहे ज्याच्या जन्मापासून एक पाय निकामी आहे. मात्र मनात खंत न ठेवता भक्तिभाव आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ते पंढरपूरच्या दिशेनं निघालेत. रामकृष्ण हरी माऊली, पावले चालती पंढरीची वाट, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा किती आणि कोणाकोणाची पावले पंढरीची वाट चालतात हे बघून अंगावर काटा येतं. या माऊलींना एक पाय नाहीये, पण यांचा प्रवास जो आहे तो सतत सुरू आहे पंढरपूरच्या दिशेने आणि त्यांच्याशीच आपण बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत काय त्यांच्या भावना आहेत. माऊली रामकृष्ण हरी. माऊली, कसं वाटतात पंढरपूरला निघालेत तुम्ही? खूप छान वाटतं. माऊली, काही म्हणजे काय झालं होतं पायाला? लहानपणापासून पोलिओ झालाय. आणि मग किती वर्षापासून वारी करता? हे तिसरं वर्ष. हो, कसं वाटतं आता, म्हणजे काही अडचण येते चालतं? काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच नाही. खूप छान वाटतं. छान वाटतं. हो. तर अशा पद्धतीने त्यांना अतिशय छान वाटतं चालताना. थोडा बहुत त्रास होतच असणार पाऊस, ऊन, वाऱ्याचा, पण तरी ते त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत नाहीये. त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य अजूनही दिसून येतंय आणि फक्त पांडुरंगाच्या दर्शनाची आस त्यांना लागलेली असल्याचं दिसून येतंय. माऊली, आता लवकरच पांडुरंगाच्या चरणी मस्तक तुम्ही ठेवणार आहोत, काय भावना आहेत? भावना अशा आहेत की खूप भारी वाटतंय, खूप आनंद आहे. शब्दात व्यक्त करतो. हो, शब्दात व्यक्त करता येत. काही जणांना शब्दात त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाही, पण त्यांच्या चेहऱ्याचं जे हसते ते सांगून जाते की त्यांना पंढरपूरच्या वारीत येऊन किती आनंद होतो. तर यांची वारी सुखाची हो सर, तुमची अगदी आनंदाची हो. न्यूज 18 लोकमतकडून तुम्हाला शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत, माळीनगर. विठ्ठल मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम गेल्या 1 वर्षापासून सुरू आहे. अशातच आता मंदिराचं जुनं रूप अधिकच खुलून दिसतंय. पाहूयात त्याची एक झलक.